श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत हेमंत कर्णिक यांचे विचार. गणपती हा बुद्धीचा देव असल्यामुळे त्याला पूजण्याची रीत वेगळी असायला हवी असं नाही वाटत. म्हणजे कसं, तर पावसाच्या देवाकडे आपण पाऊस मागतो. तो देव जर आपल्यावर प्रसन्न झाला तर पाऊस पडेल, आपल्याला पाऊस मिळेल. प्रसन्न झालेला देव अग्निदेव, अर्थातच आपल्याला अग्नी देईल. गणपती हा बुद्धीचा देव, तो जर प्रसन्न झाला तर अर्थातच आपल्याला बुद्धी देईल. म्हणजे काय देईल? बुद्धी म्हणजे काय? ती कशी मोजतात? बुद्धी मिळाली की काय होतं? बुद्धी म्हणजे तर्क वापरण्याची क्षमता, बेरीज करण्याची क्षमता, इकडचं हे आणि तिकडचं ते एकत्र आणून तिसरं काहीतरी मिळवण्याची क्षमता, निसर्गात घडणाऱ्या घटनांचा विचार करून त्यांच्यात नियम शोधण्याची क्षमता, असे नियम शोधून त्यांच्यातून भविष्यासंबंधी काहीतरी अंदाज करण्याची क्षमता, ही बुद्धी. ही बुद्धी जर गणपती आपल्याला देणार असेल तर आपल्याला कळेल की पाऊस प्रार्थनेमुळे पडत नाही. पाऊस पडण्यामागे मान्सून असतो, वारे असतात, झाडं आणि जंगल असतं. बुद्धी आपल्याला शिकवेल की झाडं जंगलं टिकवली तर पाऊस नीट पडेल. पाऊस नीट पडला तर पिकांना फायदा होईल. पिकांना फायदा झाला तर शेतकऱ्याच्या घरी सुबत्ता येईल. आणि या देशात अजूनही बहुसंख्य जनता शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्याकडे सुबत्ता आली तर देशात सुबत्ता येईल, समृद्धी येईल. गणपती समृद्धीचा देवसुद्धा आहेच. बुद्धी आपल्याला हे सुद्धा सांगेल की नुसती प्रार्थना करून शिकता येत नाही, त्यासाठी अभ्यास लागतो. बुद्धी ही गोष्ट म्हणजे तिजोरीत साठवलेलं सोनं नव्हे. ते नुसतं तिजोरीत राहिलं तरी तसंच राहतं. बुद्धीची गंमत अशी की ती जेवढी वापरावी तेवढी जास्त तल्लख होते आणि नाही वापरली तर चक्क गंजते. बुद्धी वापरत राहावं लागतं. बुद्धीचा वापर करणे म्हणजेच बुद्धीची पूजा करणे. गणेशोत्सवात आपण आरत्या म्हणतो. आरती म्हणजे देवाची स्तुती. शंकराची आरती म्हणजे शंकराची स्तुती. विठ्ठलाची आरती म्हणजे विठ्ठलाची स्तुती. गणपतीची आरती म्हणजे गणपतीची स्तुती. कोणत्याही देवाच्या पूजेच्या अगोदर गणपतीची पूजा करावी असं आपली परंपरा सांगते. पण नुसती पूजा करणं म्हणजे बुद्धी न वापरणं. बुद्धीचा देव त्याची नुसती स्तुती करून प्रसन्न होणार नाही. कारण नुसती स्तुती करणे म्हणजे बुद्धी नाकारून घोकंपट्टी करणे. नुसती स्तुती करून कदाचित शंकरासारखा भोळा मानला गेलेला देव प्रसन्न होईलही, पण बुद्धीचा देव गणपती नक्कीच प्रसन्न होणार नाही. बुद्धीची आराधना म्हणजे स्वतः विचार करणे, स्वतः विचार करून निर्णय घेणे, स्वतः विचार करण्याची सवय लावून घेऊन पुढे पुढे जाणे. जो हे करत राहील, जो हा वसा टाकणार नाही, त्याची बुद्धी वृद्धिंगत होईल, म्हणजेच त्याला गणपती प्रसन्न होईल. खरंच बुद्धीची आराधना केली तर गणपती नक्की प्रसन्न होऊन बुद्धीची देणगी देईल, यात शंका नाही. जुनं काही करणं म्हणजे तयार चाकोरीतून वाटचाल करणं, त्यासाठी बुद्धी लागत नाही. नवीन काही करणं म्हणजे जिथे वाट नाही तिथे वाट तयार करणं. तसं करायचं तर बुद्धी हवीच, नाही का? म्हणूनच कोणतंही नवीन काम सुरू करण्याअगोदर गणपतीची प्रार्थना करण्याची सुद्धा पद्धत आहे. नवीन काम सुरू करताना बुद्धीच्या देवाची आठवण करण्याची पद्धत सरळ सरळ सांगते की बुद्धीच तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. चला तर मग आपण सगळे गणेश भक्त होऊया आणि गणेशाला आवडेल अशा रीतीने त्याची आराधना बुद्ध्या करूया. श्रोतेहो हेमंत कर्णिक यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.